नाही, त्याच्या मागे कोण आहे, ते षडयंत्र कुणाचं आहे, ती कुठली मोठी ताकद संतोष भाऊंच्या मारेकऱ्यांना वाचवतेय, या मुळाशी आपण गेलं पाहिजे. कारण का हा पक्षाचा विषय नाहीये, हा प्रवृत्तीचा विषय आहे. आणि अशी प्रवृत्ती राजकारण बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी ती थांबवली पाहिजे. महाराष्ट्राच्या साठी ही महत्वाची आहे. राज्य कुणाचंही असू दे, हा राजकारणाचा विषयच नाहीये. पण या प्रवृत्तीच्या विरोधात आपण कधीतरी राजकारण बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने लढण्याची वेळ आली आहे. कारण का हे महाराष्ट्राला न शोभणार आहे, म्हणजे अस्वस्थ करणार आहे. सुरेश धस मागणी करतायत की बीडचं पालकमंत्री पद स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावं, तरच या बीडमध्ये जो काही गैरप्रकार चालू आहे त्याला आळा घातला जाऊ शकतो. आपल्याला काय वाटतं या? नाही, ते देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, अर्थातच एक मुख्यमंत्री म्हणून आमच्याही त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. मग पालकमंत्री ते झाले नाही झाले हा माझ्यासाठी तो त्यांचा स्थानिक अंतर्गत विषय आहे. माझं म्हणणं आहे, मुख्यमंत्री तुम्हाला एवढी मोठी मेजॉरिटी दिली आहे, एक नागरिक म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक महिला म्हणून मी आज महाराष्ट्राच्या